मुंबईतील हजारो जीर्ण झालेल्या सेस इमारती आणि पागडी तत्वावर इमारती संदर्भात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं एक मोठी घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली। मुंबईकरांना पागडी मुक्त करून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचललंय। या घोषणेनुसार भाडेकरूंच्या ताब्यात असलेल्या घराच्या क्षेत्रफळाइतकाच FSI म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येईल। भूखंडाच्या मालकीपोटी घरमालकांना मूळ FSI देण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी पागडीधारकांना त्यांच्या क्षेत्राच्या विनाशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI देण्यात येईल। भाडेकरू व घर मालकांमध्ये अनेक खटले लघु न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे। त्यासाठी भाडेकरू तसे घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS आणि LIG फक्त FSI देऊन चालणार नाही, त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे, ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे। आणि मुंबईतल्या वरळी आणि नायगाव येथील BDD चाळींपाठोपाठ शिवडीतल्या BDD चाळींचाही पुनर्विकास करावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत बोलताना केली। शिवडीचं जे BDD चाळ आहे, जसं वरळीचं आणि वडाळ्याचा आपण BDD चाळचा पुनर्विकास केला, तशी आमची मागणी सातत्याने राहिलेली आहे की शिवडीमध्ये जे BPTच्या जागेवर BDD चाळ आहे त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे। आम्ही जे पुनर्विकास मार्गी लावला त्याला दोन्ही सरकार म्हणून आपण बोलू। ह्या आपल्या दोन सरकारनी जे विषय मार्गी लावले असतील, कारण मला श्रेयवादात जायचं नाही, भांडण घ्यायचं नाही अंगावर, कारण ह्याच्यात मला वेळ घालवायचाच नाहीये। कामाबद्दल बोलूया, आपण मुद्द्याचं बोलूया। आणि मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करण्यात